आज बघा सकाळी सकाळीचा आमचा फोन आला की मी बिर्याणीचं सामान घेऊन येतोय, बिर्याणी बनवायची आहे आणि मग बिर्याणीची तयारी कर काय. मग मी लगेच इकडे घेतलं चरा कांदा कापायला. बघा इकडे छानपैकी असे कांदे घेतले मोठे आणि हातानेच असतं आपलं सगळं काम. आपण हातानेच बिर्याणीचा किती पण कांदा असू द्या असं हातानेच कट करत असतो. मग एवढं सारा कांदा वगैरे कट करून घेतला आणि आजपर्यंत कोणाची हिंमत नाही बरं का मला कांद्यांनी कोणाची रडवायची हिंमत नाही, पण हा कांदा मला रडवतो. मग मी त्याला काय केलं, तेल गरम केलं आणि तेलामध्येच टाकून दिलं. तोपर्यंत आले चिकन घेऊन, सामान घेऊन. हे बघा आलेले टी व्ही बघत बसले आणि त्यांनी काय काय घेऊन आलं आहे ते बघूया. चला इकडं मस्तपैकी बिर्याणीचे तांदूळ, चिकन, दही आणि हे आहेत खूप सारे मसाले. तर चला मस्तपैकी असे मसाले आहोनी घेऊन येते. आणि माझी पीकॉकची पिशवी किती सुंदर आणि क्यूट आहे. चला असो मग मस्तपैकी इकडं बिर्याणीचे तांदूळ शिजायला टाकले, बॉईल व्हायला टाकले. बघा त्यात खडे मसाले, थोडा पुदिना, कोथिंबीर, लिंबू टाकला म्हणजे सुट्टे सुट्टे होते. तिकडे आपलं तांदूळ बॉईल होतेच तोपर्यंत आपण इकडे चिकन धुवून घेतलं आणि मस्तपैकी चला इकडं आपण म्हणलं आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आणि आपण बिर्याणी आहे ना एकच नंबर बनतो. हॉटेलची बिर्याणी पण आपल्या बिर्याणी पुढे फिकी आहे बरं का. आपण एवढे हुशार आहे तुम्हाला सांगते. तर चला असो, स्वतःचीच तारीफ करायची खूप आदत आहे. म्हणजे तुम्ही बिर्याणी बनवत असाल ना तर हा लकीचा बिर्याणी मसाले वापरा, खूप छान बिर्याणीची टेस्ट होते ह्याच्याने, खरंच सांगते. तर चला जाऊन द्या. मग मस्त असं दम लावायला घेतला. त्यात थोडेसे घरचे पण मसाले टाकले, हळदी पावडर, मीठ, नमक, लाल मिरची पावडर सगळं टाकून असं एक नंबर असा दम द्यायचा बिर्याणीला, काय सांगायचं. चला छानपैकी असे मसाले सगळे टाकले, त्यात कांदा बिंदा टाकून तुम्ही बघितलंच असं दम एक नंबर असं आपण मॅरिनेट केलं. मग नंतर टोपामध्ये टाकून थोडं 5 मिनटं थोडं पाणी टाकून शिजवायचं म्हणजे चिटकणार नाही खाली मसाला. आणि त्यात लगेच असे तांदूळ टाकले, एक नंबर दम लावून दिला. हे बघा किती भारी एक नंबर दिसतंय. चला मग असं दम लावून दिला, त्याच्यावर ठेवलं, थोडंसं जड भांडं ठेवायचं. आणि बिर्याणी पण रेडी झाली. ना भूक लागली होती ना, मग त्यांना दिली सगळ्यांना. बघा किती छान अशी बिर्याणी झाली, एक नंबर बिर्याणी झाली. इकडं साऊथची मूवी बघत बघत आम्ही जेवण केलं, एकच नंबर असं बिर्याणी खाऊन अशी रेडी झाली. एवढी सुस्तावली होती तरी चला म्हटलं रील्स बनवूया. आणि रिअलमध्ये किती क्यूट आहे बघू शकता तुम्ही. ते फिल्टर आहे हो हे, मी अशी रिअलमध्ये एवढी भारी दिसते. आणि कालच्या व्लॉगमध्ये बोलले होते ना घराचं काम करायचं थोडंसं, तर हे बघा इकडं पत्र्याची शेड मारून घेतली, कारण की माझ्या वरच्या रूमवर पत्रा आहे माझ्या बेडरूमला. तर असं साधं सिंपल माझं रूम आहे. हे बघा घरात पाणी उडायचं आणि सगळं पाणी, दरवाजासुद्धा खराब झाला, भिंतीसुद्धा सगळ्या खराब झाल्या, म्हणून इथं टेरेसवर थोडंसं